वृद्धाश्रम या संस्थेकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन सशक्त म्हणावा असा काही नाही. अशा ठिकाणी निरुपायाने राहावं लागतं असं काहींना वाटतं, तर कुटुंबियांच्या मनात दाटून येते ती खंत. त्यांना वाटतं आपण प्रेमामध्ये आणि कर्तव्यामध्ये दोन्ही अंगांनी कमी पडलो. या पार्श्वभूमीवर 6 वर्षांपूर्वी जन्म झाला एका आगळ्या वेगळ्या घराचा. आजी आजोबांच्या आरोग्यमय वास्तव्यासाठी झटणाऱ्या या प्रयोगाचं नाव आहे तपस. पुणे शहरात बालेवाडी आणि औंधमध्ये तपसचे 2 परिसर आहेत. त्यातील एक आहे मेंदू आणि शरीराच्या विविध व्याधींशी जुळवून घेणाऱ्या आजी आजोबांचा, तर दुसरा आहे बऱ्यापैकी ठणठणीत राहून स्वतःच्या हिमतीवर जीवनाशी दोस्ती टिकवून ठेवलेल्या आजी आजोबांचा. काय आहे तपस्चं वेगळेपण? कशी शुश्रूषा केली जाते त्यांची या ज्येष्ठ घरात? आपण जाणून घेणार आहोत या घरांची आणि त्यातील आजी आजोबांची काळजी घेणाऱ्या प्राजक्ता वढावकर कडून. प्राजक्ता, तुझं वेदच्या या व्यासपीठावरती खूप खूप स्वागत आहे. आणि आता हा 6 वर्षाचा काळ ज्याच्यामध्ये या सगळ्या आजी आजोबांची तू काळजी घेतेस, किती आजी आजोबा आहेत आत्ता? रोजच्या जबाबदारी म्हणता येईल तर 110च्या वर आम्ही मला लोकांची सांग, काळजी घेतो. आमच्या घरामध्ये एखाद दोन ज्येष्ठ असतात, त्यांचा मूड सांभाळताना आम्हाला खूप त्रास होतो. आणि एका वेळेला 110 जणांचे मूड सांभाळणं, त्यांना सांभाळणं, हे सगळं काम तुम्ही कसं कसं करता? अर्थात एकटी करत नाहीये, खूप सुंदर टीम जमली आहे म्हणून मी करू शकते. पण चांगल्या विचाराने केलं की सगळं छान होतं असं वाटतं. पण त्याच्यात खूप सिस्टीम्स, खूप डिसिप्लिन आणला. भावनिक ऑफकोर्स त्यात सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. पण हे सगळं असं गणित जमत जातं. मग त्यांचं रुटीन, डाएट, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, हां, मूड मूड. ऑफकोर्स. पण आता मूडला सिस्टीममध्ये कसं काय बसवतात? सिस्टीम्स बसवणं म्हणजे असं होत जातं की जर आत्ता ह्या वेळेला आपल्याला नाश्ता करायचा आहे, मग ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, तर ती सगळ्यांनी करायला सुरुवात करायची. सगळे आपोआप जॉईन करतात. कुठेही बळजबरी किंवा नियम हे घालून शक्यच नाही आहे. नियमच नाही आहेत तपसमध्ये. त्यामुळे अच्छा, ही फार रॅडिकल आहे. हां, की आमच्याकडे नियम नाही तरी गोष्टी चांगल्या होतात, व्यवस्थित होतात. तरी व्यवस्थित हां. होतात. ह्याच्या मागचं रहस्य काय असावं? पहिली गोष्ट की त्यांना सिक्युअर्ड वाटणं. आजारपण हे वृद्धत्वात येतंच आणि आपलं हे निवासी सेवा असल्यामुळे ते इथे येऊन राहतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा आदर ठेवणं की ते आपल्या घरापासून लांब राहत आहेत. आयुष्यभर जिथे त्यांनी स्वतः उभं केलं आयुष्य, ते सोडून आपल्याकडे येऊन राहत आहेत. त्यामुळे ही प्रचंड मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यात नियम कसले घालणार आपण? तर आता खूप लाड, खूप काळजी. हे अ, 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत, लाड आणि काळजी. हां, आणि मला वाटतं लाड आणि काळजी जर असेल तर शिस्त आपोआप येते. आपोआप येते. मला सांग, की तू आता म्हणालीस तुझी टीम मोठी तयार झाली, पण सुरुवात तुझ्यापासून झाली. तर तपसची कल्पना तुझ्या डोक्यात येण्याआधीचं तुझं आयुष्य कसं होतं? तपसची कल्पना अशी हे होण्यापेक्षा मला असं म्हणता येईल की थोडंसं लहानपण चॅलेंजिंग होतं किंवा यातनं जी जाणीव होत राहत होती की खूप कम्फर्टेबल किंवा खूप पॅम्पर्ड असं चाइल्डहूड अजिबातच नव्हतं. खूप त्यातून शिकत होते आणि खूप चांगुलपणावर विश्वास ठेवून हं, आयुष्य जगत होते की हे जर मी सोडलं तर खूप म्हणजे आयुष्य वाईट काय असतं हे आधी बघायला मिळालं होतं. हं, त्यामुळे त्याची जाणीव खूप राहिली होती, हं. तू असं म्हणाली वाटतं. चांगुलपणा जपत आयुष्य कसं जगावं हे तू जगत होतीस. पण त्या कुटुंबाच्या बाहेर जावं किंवा ती कक्षा वाढवावी आणि आपण सेवा क्षेत्रात यावं, सर्व्हिस द्यावी, हा प्रवास कसा झाला? नकळत झाला खरं, कारण हे सगळं असं खूप ठरवून होत नाही एकतर. हं, हं. नकळत होत गेलं असावं, पण एक जाणवत गेलं मुली झाल्यानंतर किंवा नंतर की मी लोकांशी कनेक्ट होऊ शकते आहे हं. किंवा थोडंसं काउन्सिलिंगमध्ये किंवा हे लहान मुलांमध्ये खूप काम केलं आणि ते आवडत होतं. आणि प्रचंड गणिताची, कॉम्प्युटर्सची भीती, त्यामुळे आपल्याला काही हे असल्या क्षेत्रात काही मी जाणार नाही हे अगदी ठाम माहिती होतं.
पण हळू-हळू असं घडत गेलं. काही संस्थांमधनं कामं केली. लहान मुलांसाठी ॲक्चुअली जास्त काम करत होते मी आणि त्यातनं वाटत गेलं, की हे व्हॉलंटिअरिंग किंवा ह्या ज्या काही सिस्टम्स इथे आहेत, त्या थोड्या वेगळ्या केल्या तर किंवा माझ्या पद्धतीने काम करता आलं तर काय? हं. असा हा तिथे कुठेतरी पण हे सगळं 40शी नंतर झालं. हे सगळं त्याच्या आधी अगदी मीडिओकर व्यवस्थित घर सांभाळत होते. अ, हां, आता तू म्हणालीस 40शी नंतर हे सगळं झालं. ह्याच्यातनं एक खूप महत्त्वाचा भाग, की तुमच्यामध्ये लपलेला उद्योजक तुम्हाला कधीही सापडू शकतो. तो 20शीत सापडू शकतो, अगदी 30शीत सापडू नक्की. शकतो, अगदी. 40शीत सापडू शकतो. पण जेव्हा तुझ्या मनात कल्पना आली, 2 शब्द तू म्हणालीस, की चांगुलपणा. मग कोणासाठी तरी सेवा द्यावी. मग आजी-आजोबांचीच निवड का केलीस? कारण तू मेडिकलची नाहीस, सायकॉलॉजीवाली नाहीस. हां, हे जे सगळे मेडिकल, पॅरामेडिकल विषय असतात ते नाहीत तुझ्याकडे. ही सगळी निवड कशी केली? ज्येष्ठांसाठी अशासाठी की ते जास्त डिपेंडंट आहेत, परावलंबी आहेत हं. किंवा सेवा हा खूप मोठा शब्द झाला. त्यांच्यासाठी काय करता येईल असा साधा विचार होता, की काय-काय आपल्याला करता येईल आणि ते जर आपल्याकडे राहिले तर आपल्याला सगळ्यात चांगल्यात चांगलं अंडर वन रूफ असं देता येईल. हां, म्हणजे जो गट परावलंबी आहे, ज्याला अनिश्चित काळ सेवेची गरज आहे, तो गट घ्यावा असं तुला वाटलं. पण तेव्हा या गटाबरोबर काम करताना येणाऱ्या अडचणींची पण कल्पना होती का? सुरुवातीला मला वाटतं असं एक फेरी टेल स्वप्न होतं बहुतेक, की ओल्ड एज होम असावं वगैरे. मग त्यातनं मला लक्षात येत गेलं, की अगदी अ, पहिले माझी एक अगदी फक्त एकच ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे होते म्हणजे माझी मावशी. असं चालू असं केलं? चालू होतं. तर त्यातनं अडचणी म्हणण्यापेक्षा चॅलेंजेस असे येत गेले, की थोडेसे त्यांचे सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स लक्षात आले माझ्या, की हे काहीतरी वेगळं वागतायत किंवा हे असे नाही आहेत, हे मधनंच असं का करतायत किंवा विसरतायत का? आणि हे अनुभव येत गेले तेव्हा लक्षात येत गेलं, की हा फार मोठा प्रश्न आहे. त्याविषयी नॉलेज खूप कमी आहे किंवा त्यांची स्पेशल किंवा स्पेशलाइज्ड रीतीने काळजी घेणारं असं कुठेही मग आपणच करू शकू का? हं. तर हे जेव्हा त्यांचे मूड स्विंग्स किंवा हे सांभाळताना जेव्हा अडचण म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं, की मग हे आपलं आपण चॅलेंज घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण अजून चांगलं काहीतरी करू. पण मग तुला जागा घ्यावी लागली असेल, ही सगळी व्यवस्था प्लॅनिंग कसं सगळं केलंस? प्लॅनिंग केलं, नवऱ्याची साथ होती, पण एन-जी-ओ नाही केली. सोशल एंटरप्राइज म्हणून मला डेव्हलप करायचं होतं. नॉन प्रॉफिट तत्त्वावरती फंडिंगवर अवलंबून न राहता आपण चांगल्यात चांगली, चांगल्यात चांगले तज्ञ आणि सगळं असं ही काळजी घेऊ शकू का? हं. आणि ते खरोखर होत गेलं. ऑफकोर्स खूप ठरवून, खूप प्लॅनिंग करून किंवा आपोआप असं दोन्हीही नाही, तर व्यवस्थित सतर्कपणे तिथे प्रत्येक स्टेपवरती डिसिजन्स घेणं असा सेटअप तो होत गेलाय. आणि आज 2 ठिकाणी आहे. त्यातल्या सगळ्या सिस्टम्स बसल्या आहेत. तू आत्ता एक शब्द असा वापरलास, की ती एन-जी-ओ असं नाही करायचं. सेल्फ फंडिंग करायचं. कारण तू त्याच्याकडे एक सोशल एंटरप्राइज म्हणून पाहतेस आणि तिसरा शब्द वापरलास, की तो नॉन प्रॉफिट मेकिंग आहे. हा जो अख्खा बॅलन्स आहे ना, की तो प्रोफेशनल सर्व्हिसही द्यायची, त्याच्यामधला तो नफा कमावण्याचा दृष्टिकोन बाजूला ठेवायचा, सेवेचा दृष्टिकोन हे करायचा म्हणजे पुढे आणायचा. हे जे गणित आहे ना, ते गणित जमवण्यामध्ये पुन्हा तुझा शब्द की चॅलेंजेस काय-काय आले असतील? गणित खरं जमत गेलं. आय वॉज ब्लेस्ड मे बी आणि चॅलेंजेस नक्की आली, की फी स्ट्रक्चर ठरवणं किंवा हं, ते सगळे खर्च बसवणं. हं, म्हणजे आता जे आपल्याकडे डॉक्टर्स, व्हॉलंटिअर्स, अगदी अटेंडंट्स, हाउसकीपिंग स्टाफ त्यांचंही घर इथे यावरती चालतंय आणि हे अख्खी एक इकोसिस्टम बनत जातीये. पण त्यातनं चांगल्यात चांगलं आणि हे एथिक जपणं किंवा इथे रोज कोणी येऊन बघत नाहीये. हं, पण ही चांगली काळजी कशी घेतायत, हं, पण ती आपण सिन्सिअरली करणं. हं. कारण ते जे आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं किंवा त्यांना जे सिक्युअर्ड वाटतंय, हे एव्हिडेंटली समोर दिसतं. अ, एक माझ्या मनात असं आलं, हे सगळं तुझ्यामध्ये आहे. ओके. हे तुझ्याबरोबर काम करणाऱ्यांच्या पर्यंत तू कसं पोहोचवलं?
5 वर्षांनी ॲक्चुअली लक्षात आलं की ते पोचलंय. पण ते कसं पोचवतेय कारण अख्खी टीम म्हणजे अशी आहे की डॉक्टर्स हं. महत्त्वाचे, सायकियाट्रिस्ट, फिजिशियन्स आणि या वयासाठी जे लागणारे ऑर्थोपेडिकपासून सगळे डॉक्टर्स, नर्सेस, MSW झालेली टीम आपली, ग्रामीण भागातून सगळे आलेत किंवा अटेंडंट्स यांच्यापर्यंत ते कसं पोचतं मे बी मी ग्राउंड लेवल सोडत नाही. मी रोज आजी-आजोबांशी ज्या प्रकारे बोलते किंवा जी माणसं मी सिलेक्ट केली त्यांच्यात ते दिसलं मला. ती हं. माणुसकी म्हणजे मी नेहमी इंटरव्ह्यूज घेताना किंवा हे म्हणते की बेसिक क्वालिटी माणुसकी दिसली. बाकी ट्रेनिंग देता येतं. बाकी ट्रेनिंग देता येतं. बाकी डिग्री काही असली तरी चालेल, पण माणुसकी पाहिजे. माणुसकी तू कशी जज करते? दिसते कशी जाणवते, जाणवते? अगदी जाणवते. हां, म्हणजे जसं आजी-आजोबांविषयी पटकन वाटतं, माणसांविषयी वाटतं. हां. हे आय ट्रस्ट माय ओन इन्स्टिंक्ट्स देन. दुसऱ्या बाजूला प्लॅनिंग आहे आणि काही गोष्टी आपल्याला त्या इंट्युशनवरती ठेवायला लागतात, करायला लागतात आणि काही गोष्टी प्लॅनिंग करावं लागतं. पण कुठे इंट्युशन ठेवायचं आणि कुठे प्लॅनिंग करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. आजची तुला तपसची वैशिष्ट्य काय दिसतात? काय वातावरण तुम्ही तयार करता तिकडे? वैशिष्ट्य मला असं म्हणता येईल, की माझा मामा जो आहे अनिल अवचट, तर हे सगळं मी जेव्हा डोक्यात होतं तेव्हा पहिली व्यक्ती मी त्याच्याशी जाऊन बोलले होते. त्यांनी खूप शांतपणे एकही प्रश्न न विचारता सगळं ऐकून घेतलं. मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे किंवा तर त्यांनी फक्त विचारलं, की असे वृद्धाश्रम किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्था पुण्यात किती आहेत? तर माझी आकडेवारी तयार होती 350 संस्था आहेत वगैरे. मग तो म्हणाला, "मग लोकं तुझ्याकडे का येतील?" तर हा इतका साधा प्रश्न होता, की आय टूक इट व्हेरी पॉझिटिव्हली, की मग काय येतील? म्हणजे आपल्याकडे काहीतरी वेगळेपण हवं. हं, तर हेच तत्त्व बनत गेलं. बरं. ट्रीटमेंटच्या पर्स्पेक्टिव्हमधून किंवा ॲक्टिव्हिटीजच्या पर्स्पेक्टिव्हमधून डाएट जरी आम्ही जितकं प्लॅन करतो ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याकडे राहणाऱ्या आणि येणाऱ्या, तर त्यात अजून वेगळं काय करता येईल? त्यामुळे इट इज अ कॉन्स्टंटली इम्प्रूव्हिंग स्ट्रक्चर असं म्हणता येईल मला. ॲक्टिव्हिटीज म्हणजे आणि तू म्हणालीस नाविन्य, त्याची हो. काही उदाहरणं सांग ना आम्हाला? ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही अशा केल्या, की रोजच्या जीवनातल्या आणि जे त्यांच्याशी कनेक्ट होतील. स्वयंपाक आणि फूड, हं, जेवण हे सगळ्यात इमोशनल कनेक्ट सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे हे करणं म्हणजे डोसा पार्टी असते. मेक युअर ओन डोसा. मग त्यात वेगवेगळी फिलिंग्स तयार करणं आणि हा दरवेळेला डोसाही वेगळा-वेगळा होत जातो आमचा. हं. तर हे हो. आजी-आजोबा स्वतः करतात. कित्येक आजोबा म्हणाले, की आम्ही हे जन्मात केलेलं नाहीये वगैरे. रांगोळी काढणं हे त्या काळातलं सगळ्यात दैनंदिन काम होतं खरं तर आणि आवडीचं त्या वेळच्या बायकांचं. पण मग मी असा विचार केला, की आता त्यांना खाली बसता येत नाहीये, तर आपण टेबलवरच रांगोळी काढायला देऊ. पण ओह! त्यातनं जी क्रिएटिव्हिटी निर्माण होते ती इतकी अमेझिंग आहे आणि आमच्या मुलांनी जे MSW झालेली सगळी आमची मुलं आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून अशी पालखी करायचं ठरवलं यावर्षी. कार्डबोर्डमधनं पालखी केली, म्हणजे जी आजी-आजोबांना खांद्यावर नेता आली. सो हे प्रकार तर रोजचे घडतायत. पॉट आईस्क्रीम हे त्या काळातलं नाविन्य होतं. 90 वर्षांचे आजोबा आज पॉट आईस्क्रीम स्वतः करतात. ऑफकोर्स आम्ही मदत करतो, पण त्याची तयारी, त्याचं आयोजन हे इतकं गमतीचं असतं, की ते त्या दिवशी कधी होणार आहे यावर्षी पॉट आईस्क्रीम म्हणून त्यांच्या घरचेही येतात आता. आणि आमचे डॉक्टर्स, त्यांचे कुटुंबीय सगळे असतात. या सगळ्यातनं एक कॉग्निटिव्ह हे खूप स्टिम्युलेशन. त्यातनं स्टिम्युलेशन आहे. ॲक्चुअली हा मुद्दा अल्झायमर्स ही जी व्याधी आहे हं, विस्मृतीची, तर एक सेंटर पूर्ण त्याच्यावर फोकस्ड आहे, की ज्यांना अल्झायमर्स आहे आणि अ, त्या विसरलेलेत. हं. तर हा भाग जो आहे त्याच्यासाठी या सगळ्या थेरपीज निर्माण झाल्या ॲक्चुअली, की त्यांच्या लहानपणीच्या आपण आठवणी जागृत करूया बरं. किंवा त्यांना कसा आनंद देता येईल. सो लिव्हिंग इन द प्रेझेंट जे आहे, हां. त्या तत्वावर खूप या ॲक्टिव्हिटीज डेव्हलप होत गेल्या आणि आता तपसच्या थेरपीज म्हणून त्या या पुढे यायला प्रचलित लागल्यात. झालेल्या आहेत. हां, म्हणजे ते जे इनोव्हेशन आहे त्यातलं, येस. ते इनोव्हेशन आता रिकॉग्नाइज होत आहे. हे सगळं जेव्हा तू म्हणालीस ना डिमेन्शिया जेव्हा स्मृती जाते, खूप सारे वर्तनातले प्रश्न येतात, भावनिक प्रश्न येतात.
यासारख्या वातावरणात राहिल्यानंतर हे जे आजी आजोबा असतात त्यांना जी आमची न्यूरोसायकियाट्रिक औषधं चालू असतात अनेकांना, त्याचा डोस किंवा त्याचं प्रमाण कमी होतं का? निश्चितच. म्हणजे अगदी कॉन्फिडेंटली मी आता हे म्हणू शकते, की आपल्याकडे आल्यानंतर बऱ्यापैकी औषधं 90% कमी झालेली आहेत सगळ्यांची आणि तरीही ते बॅलन्स्ड आहेत, डिस्टर्ब नाही आहेत. त्यांचं डिसओरिएंटेशन कमी झालेलं आहे. हं, तर आणि हा आपला नॉन अग्रेसिव्ह अप्रोच हा प्रिन्सिपली आम्ही पाळतो, कारण औषधांचा भडीमार, त्यांचे साईड इफेक्ट्स आणि त्यांची जी काही झोप, मूड हे कंट्रोलमध्ये राहण्याकरता हे रुटीन आम्हाला खूप उपयोगी पडतं. कारण अनेक वृद्धाश्रमांमध्ये मला असा अनुभव आलेला आहे, की तिथे फक्त झोपवून ठेवलेलं असतं. खूप सारी औषधं नाहकपणे दिलेली असतात आणि त्या पार्श्वभूमीवरती हा जो अप्रोच आहे, की त्यांना आवडेल अशा गोष्टींच्या मध्ये त्यांना रमवणं. रमवणं एका बाजूने आणि हं. दुसऱ्या बाजूने तुम्ही रुटीनही ठेवत असता, हे सगळं करत असताना. अगदी सतर्कपणे रुटीन, त्यांचे ऑब्झर्वेशन्स, त्यांचे मूड स्विंग्स. आता ट्रेनिंग इतकं छान झालंय केअर गिव्हर्स नाही तपस्या, की यांचा मूड आता थोडासा बिघडतोय का? किंवा आज जरा मूडमध्ये नाही आहेत, मग काहीतरी वेगळं करूया. हे औषधांपेक्षा जास्त आनंददायी हे असतं. जास्त आनंददायी आणि असतं. झोपवून ठेवणं याच्यावर मी कमेंट नाही करणार, पण ऑफकोर्स हॅल्युसिनेशन्स किंवा अग्रेशन ह्या गोष्टींसाठी हे उपाय जगभर वापरले जातात. पण म्हणूनच आपलं वेगळेपण आता नोटीस केलं जातं आहे, की त्याशिवाय सुद्धा तुम्ही कशी त्यांचं सांभाळ करू शकताय. पण मला असं वाटतं जे क्वालिटी ऑफ एव्हरीडे लाईफ हं, ह्याच्यावर जो फोकस आहे, की हो, चांगल्यात चांगली क्वालिटी. मग आज छान जेवलेत, हं, आजचा दिवस छान. हां. असा जो आपण कामाचा एक अप्रोच ठेवला आहे त्याच्यामुळे खूप मदत होते. मला वाटतं क्वालिटी ऑफ एव्हरीडे लाईफ हा शब्द तू फार छान वापरलास आणि ती क्वालिटी जर आपल्याला मेंटेन करता आली त्या त्या व्यक्तीसाठी, तर केमिकल उपायांची गरज कमी कमी होत जाते. कमी होत जाते हं. हे निश्चित. हे जेव्हा आजी आजोबा राहायला येतात, हं. तू म्हणालीस तसं त्यांचं घर सोडून, तेव्हा कुटुंबियांचे दृष्टिकोन काय असतात? कुटुंबियांसोबत काम करताना तुला काय अनुभव आले? मी ह्या गोष्टीचा खूप आदर करते, की कुटुंबीय जेव्हा चौकशीला किंवा बघायला म्हणून येतात, तेव्हा त्यांच्या मनात काय चालू असेल. हं. तर ती इतकी हतबलता असते, दे आर वल्नरेबल आणि कोणीही खूप आनंदाने येत नाहीत, की चला आता चला आता आपण ह्यांना हो, वृद्धाश्रमात असं ठेवूया होत असं. हां. नसतं. त्यामुळे त्याची जाणीव सतत ठेवते मी आणि त्यामुळे त्यांच्या मनातले कलह कळतात. हं, ती जाणीव राहिली, की ते कळतात, की किती गिल्ट आहे, हं, किती समाजाचं भीती आहे. कारण अजूनही आपल्याकडे स्टिग्मा आहे, की किंवा नातेवाईकांनी जज करणं, की कसं काय तू आईला ठेवतोयस? तिने हं, तुमच्यासाठी एवढं केलं हं, आणि हं. तू तिनं तुझ्यासाठी वृद्धाश्रमात एवढं ठेवणार केलं. का? हं, तर अशा गोष्टी अजूनही समाजात घडतायत. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याकडे मध्यमवर्गीय किंवा एज्युकेटेड लोकांमध्येही हे प्रश्न आहेत. त्यामुळे ते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा किंवा चौकशीला फोन येतो तेव्हा ह्या भावनेची जाणीव मी ठेवते आणि त्याप्रमाणे त्यांना सांगते, की हा डिसिजन घेण्यासाठी सुद्धा आपण मदत करू शकतो, की तपसमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना असं सांगतो, की एक इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती म्हणून बघा आणि आत्ता त्यांना कसली गरज आहे, तर ट्रेन्ड आणि एक्सपिरियन्स्ड केअरगिव्हर्सची गरज आहे. अशा वातावरणाची गरज आहे, जी घरात देता येणार नाही आहे तुम्हाला. हं, कारण विस्मृती किंवा म्हातारपणातले आजार ह्याची घरी आपण कर्तव्य म्हणून किती काळजी घेऊ शकतो. हं. त्याच्यामुळे घरात निर्माण होणारे स्ट्रेस लेव्हल्स आणि इंटरपर्सनल रिलेशन्स या सगळ्याचाही आपण विचार करतो. त्याच्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग आता चालू असतं कुटुंबियांसाठी. हं, हं, कारण हं, इथे ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात तो ताण राहतो. हं. तो ताण पण त्यांच्या त्यांना गिल्ट फ्री करणं हं, हे खूप महत्वाचं. पण याच्यापेक्षा वेगळा पण एक अनुभव येतो ना, परवा मी जेव्हा तपसला भेट हां. दिली, एक आजी त्यांच्या मुलीवर चिडल्या होत्या, तिथे सोडलं म्हणून. मग हे कसं हँडल करता म्हणजे तुम्ही? त्या तासाभरात सेटल झाल्या आणि त्यांना ॲक्च्युली बायपोलर डिसऑर्डर होता. त्यामुळे त्या घरी शक्य नव्हतं सांभाळणं आणि मुलगी इतकी हतबल झालेली होती, की तिला आत्ता काउन्सिलिंग चालू आहे आणि आजी आल्या मुलीला काउन्सिलिंग चालू हो. आहे. अच्छा. आणि आजींची ट्रीटमेंट लगेच सुरू झाली. पण त्या आता इतक्या रमल्या आहेत, की आपल्या मुलांबरोबर दोस्ती झाली आहे किंवा तेच उदाहरण मी सांगेन, की
बायपोलर असल्यामुळे मुलीच्या चुका दिसणं, मूड स्विंग्स होणं हे सगळं चालू होतं. तिला मी सांगितलं, "तू घरी जा, मी बघते आता." म्हणजे एका बाजूने हे जे केअर गिव्हर्स असतात, कुटुंबीय असतात, त्यांनाही सांभाळावं लागतं. एका बाजूने त्यांचे आजी-आजोबांना पर्सनल प्रॉब्लेम्स त्यांच्याशी इतकं बॉन्डिंग होतं नंतर, हां, की म्हणजे असं सोशल एंटरप्राइज आपण जे मगाशी म्हणालो त्याला अजून एक पैलू असा आहे, की फॅमिलीज म्हणजे ह्याच आपल्या ब्रँड अँबॅसेडर्स झाल्यात. हं, त्यामुळे कित्येक आणि हे काम जे वाढलंय ते फक्त तपस फॅमिलीज म्हणजे ज्यांचे आई-वडील, नातेवाईक आपल्याकडे आहेत म्हणून ज्या जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याचमुळे हे काम वाढत गेलंय, की त्यांनी सांगणं इतरांना हे सगळ्यात महत्त्वाचं. या आपल्या तुझ्या तपसमधल्या टीमचं एक वैशिष्ट्य मला दिसतं, की आजी-आजोबांची केअर घेणारे जे निवासी सगळे काउन्सिलर आहेत, ते मात्र खूप यंग आहेत. त्याचा काय फायदा होतो? ते कॉम्बिनेशन जमत गेलं. डॉक्टर, नर्सेस, अटेंडंट्स तर लागणार हे लक्षात येत होतं. पण त्यातली मधली जी फळी आहे, ती मी अशी घेतली की मास्टर्स इन सोशल वर्क केलेले ग्रामीण भागातले विद्यार्थी. हं, तर पहिला मुलगा जो पहिल्या दिवशी माझ्याकडे आहे, तो आज इथे आलेला आहे आणि त्याच्या अनुभवावरून माझ्या लक्षात आलं की ते जे डेडिकेशन, तो पापभीरूपणा, ती सिन्सिअरिटी ही तिथेच मला दिसली. हं. त्यामुळे तिथली मुलं जी फ्रेशर्स मास्टर्स डिग्री करून आलेले असतात, तर अगदी बेसिक गोष्ट अशी आहे की मास्टर्सपर्यंत सोशल वर्क या विषयाचा अभ्यास करावासा वाटणं. त्यामुळे ती सेन्सिटिव्हिटी त्यांच्याकडे असते आणि इथे आल्यावर जो आजी-आजोबांशी त्यांचं बॉन्डिंग बघितलं, की आमच्याच आई-वडिलांचं आम्ही करतोय असं आम्हाला वाटतं किंवा तो गरजूपणा. हं. तर ह्या सगळ्यातनं ही फळीमधली तयार होत गेली आणि दे आर काइंड ऑफ फॅसिलिटी इन चार्ज नाऊ. तर ही जी मुलं आहेत, हं. ही सगळ्यात तपसची मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांचं घर आहे हे, ते सगळे इथेच राहतात. ते बॉन्डिंग वेगळंच आहे. पण कोविड काळात तुम्ही काळजी कशी घेतली या सगळ्यांची? थोडंसं बिफोर टाईम आम्ही काळजी घ्यायला सुरुवात केली आणि जसं नॉलेज एवढंच होतं, की प्रिव्हेन्शन, कोविडसाठी प्रिव्हेन्शन म्हणजे कुठल्याही प्रकारचा संसर्ग टाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हा एज ग्रुप असा आहे, की सर्दी खोकला झाला तरी त्यांना अ, हं, सगळी एनर्जी जाते. हं. तर हे कसं काय आणि होतं टेन्शन नक्कीच, पण जे हातात आहे ते सगळं करायचं आणि सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे आपले वेंडॉर्स जे आहेत, भाजी आणणारे, अ, औषधं देणारे, यांना एका दिवसात सांगता आलं, की सगळं इकडे द्या. त्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली. डॉक्टर्स आपले, फॅमिलीजनी सगळ्यात जास्त, की भेटीगाठीच होणार नाहीयेत. हं. तर लॉकडाऊनमध्ये प्रश्नच नव्हता. पण मग आम्ही व्हिडिओ कॉल्सची सोय केली. त्यामुळे रोजच्या रोज ते आपल्या आई-वडिलांना बघत होते. डॉक्टर्सनी ऑफकोर्स स्टाफचं खूप मोटिवेशन, ट्रेनिंग त्यांना दिलं. सगळ्यात जास्त तपस टीम म्हणजे जे आपल्याकडे अगदी हाऊसकीपिंग स्टाफपासून सगळे जे राहतात, ते कोणीच वर्षभर जवळ-जवळ गेटच्या बाहेर गेले नव्हते. तर त्यांना विचारलं मी एकदा पहिल्यांदा, की "तुम्हाला खरंच घरी जावंसं वाटतंय का? भीती वाटतेय का?" असं. "नाही, नाही मॅडम, मग आजी-आजोबांचं काय?" हं. उलट सांगू का, आम्ही सगळे जास्त जवळ आलो, कारण खूप वेळ एकमेकांबरोबर मिळाला. सगळंच म्हणजे ते वेगळं घडत गेलं आणि त्या ॲक्टिव्हिटीज अजूनही चालूच आहेत. म्हणजे ते कोविड काळातल्या चांगल्या गोष्टी. नाट्य वाचन केलं ते हो पण सांगा. आणि कथाकथनाचे क्लासेस कथाकथन. झाले, ट्रेनिंग झालं. माझी एक फॅकल्टी टीमसुद्धा आहे, की जे आजी-आजोबांना येऊन ओरिगामी किंवा फ्रेंच भाषा किंवा ब्रिज हे असं शिकवायला आपल्याकडे येतात आणि नव्याने आजी-आजोबा 75 हे सगळे स्किल्स शिकतायत. पण त्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकत नव्हत्या. तर त्या मग ऑनलाईन केल्या. हं. मग हे प्रकार सगळे त्यामुळे आजी-आजोबांना टेक्नॉलॉजिकल सगळं शिकायचं होतं, ते झालं. एक ॲक्चुअली व्हेरी इंटरेस्टिंग डॉक्टर्ससाठी, की त्या काळात आजारपणं कमी झाली. हं, हं. कारण बाहेरचा संसर्ग नव्हता. सगळ्यांचे मूड छान होते. म्हणजे कदाचित नातेवाईक भेटत नव्हते म्हणून. मी बोलत नाही. तर कोविडच्या काळातल्या छानच आठवणी सगळ्यात जास्त आहेत. फक्त प्रिकॉशन्स घ्यायची आणि ती सिन्सिअरली घेत गेले. म्हणजे ही मुलं सगळी सुपर हे आहेत. त्यांच्या घरच्यांना मी पत्र लिहिली.
म्हणजे प्रत्येकाच्या. तुझ्या स्टाफ मुला हो. मुलींच्या घरच्यांना तू मी पत्र लिहिली. पत्र लिहिली एका दिवाळीत. त्यातल्या एक दिवाळी अशी आपली अगदी लॉकडाऊनमध्ये गेली होती, की तुमच्या मुलांनी आणि मुलींनी जे काही इथे केलंय, तर तशी पत्र मी लिहिली आणि दिवाळीत सुद्धा कोणी घरी गेले नव्हते. ही सगळी जी सिन्सिअरिटी आहे आणि तुम्ही ज्या भावना, माणुसकीच्या भावना घालून ही सेवा करता, शेवटी ह्या सगळ्या आजी आजोबांबरोबरचं तुमचं नातं हे एका अटळ अशा टप्प्यावरती येणार असतं आणि ते आजी आजोबा सोडून जाणार असतात. त्यांचं आता जेव्हा हे इतकं बॉन्डिंग होतं तू म्हणतेस तसं, तर तो वियोग असतो, त्याचं दुःख आणि त्या वियोगाला सामोरं जाणं हे तुम्ही ॲज अ टीम कसं करता? ते घडत गेलं ॲक्च्युली. मलाही खूप अनुभव नव्हता. पण आता एक अनसेड ट्रूथ म्हणतात तसं, की न बोलता हे आजी-आजोबा जेव्हा आपल्याकडे येतात, तेव्हा वी ऑल नो की हे लास्ट डेपर्यंत आपल्याकडे असणार आहे. तर यात सुद्धा वेगवेगळे हे आहेत, की ॲक्टिव्ह एजिंगचे जे आहेत, ते स्वेच्छेने अगदी आलेले असतात, की मजा करायची आणि मला हं, आता म्हातारपण एन्जॉय करायचं आहे. हं, ह्यात सुद्धा ट्रान्झिशनल एजिंगविषयी प्रश्न मनात असतात त्यांच्या, की मी आत्ता तर फिट आहे, छान आहे, पण व्हीलचेअर, बेडरिडन ह्या ज्या म्हातारपणातले टप्पे आहेत, तेव्हा तू जा हं, सांगणार नाहीस ना. हं, 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 तर हं. त्यामुळे त्या प्रकारची व्यवस्था लावत गेले मी. तर ट्रान्झिशनल एजिंग हे इतकं मोठं सत्य आहे, की वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. ॲक्सेप्टन्स आला, की मग त्याच्यासाठी काय करायचं किंवा आपण अजून काय वेगळं करू शकतो हे येतं. म्हणजे बेडरिडन असून सुद्धा ते मजा करू शकतात. आणि वियोग जो आहे, तर माझ्या क्षेत्रात नाही तर सगळीकडेच हे ट्रूथ आहे. हं, सो फक्त आम्हाला तो एक्सपिरियन्स खूप जवळून हे होतो. पण मी काळजी अशी घेते, की यात मेकॅनिकल होऊ नये. हं, अ, हं. दोन्ही असतं, की खूप भावनिक झालो तर त्याचा स्ट्रेस येतो, डिप्रेशन येऊ शकतं. केअरगिव्हर्समध्येही मी बघितलं हे. आनंद काकाबरोबर हे वेळोवेळी मी बोलत आली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम किंवा हाऊ टू लुक ॲट डेथ हा प्रत्येक वेळेला वेगळा एक्सपिरियन्स आहे. पण सगळ्यात जास्त याची मदत होते, की कम्युनिकेशन. पण त्याच्याकडे बघताना मला असं वाटतं, की खूप शांतपणे आपण हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. रडू आलं तर रडायचं. हं. पण त्यात मेकॅनिकल भाव नाही आला पाहिजे याची मी काळजी घेते. त्यामुळे फॅमिलीज बऱ्याच वेळा त्यांचे बाबा जर आपल्याकडे गेले तर परत-परत येऊन भेटतात. सगळं तू जे आम्हाला सांगतेस, तर आम्हाला असं दिसतंय की एक भाग हा भावनिक आहे, तू म्हणतेस तो जिव्हाळ्याचा. दुसरा भाग तुझ्यातला व्यवस्थापनाचा आहे. तिसरा भाग तू तुझं कुटुंब आणि एक गृहिणी म्हणून तुझ्या जबाबदाऱ्या आहेत. हा तोल तू कसा साधतेस? बहुतेक हे सगळ्या गोष्टी एकमेकांना पूरक ठरतायत. हं, गृहिणी होते त्यामुळे मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा अनुभव होता. कारण घर सांभाळणं हे कुठल्याही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जात नाही आणि तो सगळ्यात मोठा अनुभव असतो. नातेवाईक, घर, हं, स्वयंपाक हं. आणि हे सगळं. त्यामुळे ते बहुतेक ते थोडंसं इकडे अ, उपयोगी पडलं असेल. इकडची मॅनेजमेंट घरी वापरते. शिस्त हां. लावली. अच्छा, अच्छा. हां, इकडची शिस्त तिकडे लावायची, तिकडचं मॅनेजमेंट इकडे पण आणायचं. वेळेचं असं झालं, की सुरुवातीच्या काळात म्हणजे आता 5 वर्ष कंप्लीट झाली, पण आय वेंट थ्रू ऑल दीज फेजेस ऑफ बर्नआउटपर्यंत अगदी, की वेळ मिळत नाहीये. सतत गिल्ट, घरी मी नीट करतेय का? मग घरी गेले की इकडे कमी पडतंय का? या सगळ्या फेजेस होऊन गेल्या, त्यातनं शिकले. हं, तर त्यातनं टू डू लिस्ट माझ्या खूप असतात. हं, हं. सतत लिहून काढते, खूप लिहून काढते. हां. हे लिहून खूप काढतेस, नोंदी ठेवतेस, नोंदी त्याचा ठेवते पाठपुरावा सतत. करतेस. त्याचा मात्र खूप फायदा होतो. म्हणजे ती शिस्त तर श हवीच. आणि तुझ्या पर्सनल टाईममध्ये तू काय करतेस? त्याची काही उदाहरणं आपल्याकडे आहेत. ही तिने केलेली स्केचेस आहेत. थोडंसं करते घरी. बहुतेक ते त्याच्यामध्ये आम्हाला दिवसभराची आजी-आजोबाच दिसतायत. हो. तिथेही आजी-आजोबाच येतात माहितीने मनात जे असतं. त्यामुळे जे आजी-आजोबा तुझ्या जगण्याचा एवढा भाग झालेत, तेच पूर्वी तुझ्या खूप करायचे, पण स्केचेस आता स्केचिंगवरती आहे कारण ते सोपं वाटतं. कुठेही कुठलाही हे पेपर, पण कुठलाही पेन. केलेस तू म्हणजे याचं काम, मातीचं कामही केलंय. मातीचं काम करते. माझ्या दोन्ही मुली अगदी अवली आहेत. त्यामुळे काही वाटेल ते घरात चालू असतं. माती असते, कधी फॅब्रिकचं काहीतरी चालू असतं म्हणजे रात्रंदिवस. दीज आर ऑल युअर स्ट्रेस बस्टर्स. अगदी. एक मला सांग, आता 110 आजी-आजोबांना सांभाळणारा हा उद्योग, ह्या सोशल एंटरप्राइज तू चालवतेस.
उद्योजकाची एक व्याख्या अशी असते, ज्याला नेहमी म्हणतात स्केलिंग अप. म्हणजे आज 100 बेड्स आहेत, तर उद्या 500 बेड्स व्हायला पाहिजेत. नंतर 8 शहरांमध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर परदेशात शाखा व्हायला पाहिजे. या सगळ्याकडे तू कशी पाहतेस? या काही वर्षात जेव्हा काम वाढलं, मी सुरुवातीची जागा खूपच छोटी होती. मग हळू-हळू कळलं, की ॲक्टिव्ह एजिंग म्हणजे जे हेल्दी एजिंग आहे आणि डिमेन्शिया किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होती, हे वेगवेगळं झालं पाहिजे. त्यामुळे 2 शाखा करणं भाग होतं. म्हणजे प्रत्येक स्टेप ही इनएव्हिटेबल होत गेली, की केलंच पाहिजे. आता काही त्याला हे नाही किंवा लर्निंग सेंटर झालं. मग डे केअर सुरू झाले आपल्याकडे. तर अशा काही छोट्या-छोट्या हे झाल्या. पण सस्टेन करायला एक्सपॅन्शन करणं गरजेचं आहे, हे नक्की लक्षात आलं. हे कुठल्या पुस्तकात वाचायची गरज नाही वाटली, कारण अगदी 40 बेड्स होते, त्याच्यापासून आता 100 आणि दुसऱ्या जागी पण तेवढेच असं चालू आहे. पण ऑफकोर्स स्केलिंग अप पण ह्या काळात खूप बिल्डर्सनी अप्रोच केलं, फ्रँचाईज, आणि हे प्रकार मात्र अजिबातच पटले नाहीत, रुचलेच नाहीत. ते एक्सपॅन्शन नक्की होईल, पण असं व्हायला पाहिजे अशी अँबिशन नाही आहे. नाही. चांगल्यात चांगलं काम पाहिजे आणि घरी जाताना किंवा आपल्याला विचार करताना कुठले रिग्रेट्स होऊ नयेत, असं नक्की वाटतं. ते करत वन स्टेप ॲट अ टाईम नक्कीच काम वाढवायचं आहे. यावर्षी मात्र असं डेफिनेटली वाटतं, की वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये काम करायचं आहे, की कुटुंबियांसाठी किंवा अजून त्यांच्यासाठी लर्निंग ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय-काय करता येतील हं, हं. किंवा 75 नंतर काम देता येईल का आपल्याला? हं, हं, हं. तर त्यांच्या स्किल्सचा, त्यांच्या अनुभवाचा आपल्या समाजात काय उपयोग होईल याच्यावर माझा भर असेल. त्यामुळे अशा व्हर्टिकल्समध्ये एक्सपॅन्शन करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. एकेकाळी जशी तू चित्र काढतेस, तशी तू राष्ट्रीय पातळीवरती जुडोसारखा खेळही खेळली आहेस. मार्शल आर्ट्स खेळली आहेस तू. तर त्या खेळामधनं तुझ्या स्वभावामध्ये कोणते गुण झिरपले असतील? जुदो हा जसा एक बापरे! असंच म्हणतात, तुझ्याकडे बघून वाटत नाही वगैरे. हं. पण तसं नाही आहे. म्हणजे इट इज नॉट अग्रेसिव्ह ॲट ऑल. डिफेन्सिव्ह खूप शांत खेळ आहे आणि त्यात बहुतेक जे जो शांतपणा आला किंवा प्रसंग जोखणं, हं, त्यातले प्रोज अँड कॉन्स कळणं, समोरच्याला समजून घेणं, तर बहुतेक ते तिथेच रुजलं. आणि हं, आत्ता या प्रसंगी बॅलन्स ठेवून काय केलं पाहिजे, काय हं. करणं, सारासार विचार करणं वगैरे असं असेल. ॲक्च्युली इट हेल्प्स लाईक मेडिटेशन. इट हेल्प्स वेगळं लाइक काही मेडिटेशन. करणं आणि हं, ऑफकोर्स ब्रेन स्टिम्युलेशनवरती मला खूप ते महत्त्वाचं वाटतं. हं. तुझ्या या सगळ्या कामाला वेगवेगळी एक मान्यता सुद्धा मिळत गेली. IITs बरोबर तू काही काम करतेस, NCL बरोबर काम करतेस. ह्या कामाबद्दल जरा आम्हाला सांग. थोडक्यात सांगायचं म्हणजे अवॉर्ड्सपेक्षा मला हे जास्त महत्त्वाचं वाटत गेलं, की काही विद्यार्थी यायला लागले तपसमध्ये, की आम्हाला कम्युनिटी प्रोजेक्ट करायचा आहे किंवा शिकायचं आहे, व्हॉलंटिअरिंगला यायचं आहे. तर यातनं मला विद्यार्थ्यांचं खूपच कौतुक वाटतं. आणि IIT अशी कनेक्शन असं, की एका कुटुंबातल्या आई आपल्याकडे होत्या आणि त्यांचा मुलगा IITमध्ये होते आणि देन नेहमीप्रमाणे हिरिरीने त्यांनी ते आपलंच असल्यासारखं तपस ते आम्हाला सगळ्यांना मदत करतात. तर त्यांनी मग ते लेक्चर ठेवायला सुरुवात केली IITच्या स्टुडंट्ससाठी, की सोशल एंटरप्राइज हे करियर ऑप्शन होऊ शकतं का? आणि ओह! यातनं आपण मेकिंग अ डिफरन्स टू द सोसायटी अँड टू द इकोसिस्टम, की ही जी आपले स्टेक होल्डर्स म्हणता येईल, की ॲज अन एंटरप्राइज, की इथे काम करणारे आपल्या फॅमिली सगळ्यांना हे बेनिफिशियल व्हायला हवं. तर ह्याच्यावर मी IITमध्ये जाऊन बोलते. बरं. NCL बरोबर असं आहे, की काही स्टार्टअप्स होते आणि सोशल इनोव्हेशन सेंटरला मी मेंटॉर म्हणून आहे. तर स्टार्टअप्स असे की जिरियाट्रिक म्हणजे वृद्धांसाठी काही वेगळी गॅजेट्स, वेगळी व्हीलचेअर असे हे यंग सायंटिस्ट आहेत. हं, तर हं. त्यांना मी मेंटॉर करते. म्हणजे तुझ्या अनुभवाचा फायदा तू त्यांनाही हां, म्हणजे देतेस. मला असं हे महत्त्वाचं वाटतं, की स्टुडंट्स किंवा यंगर जनरेशन नीड्स टू बी सेन्सिटाइज्ड, की त्यांना ह्यातलं कळलं पाहिजे, याच्याविषयी जाणीव झाली पाहिजे. या सगळ्या कामामध्ये मुळे तुझ्या स्वभावात कोणते बदल झाले? जबाबदारी खूप असल्यामुळे डोकं ठिकाणावर ठेवणं, हे शिकलेस. हे नक्कीच शिकले. हां. काहीही झालं तरी आत्ता काय केलं पाहिजे, आत्ता काय गरज आहे. भावनिक मला असं वाटतं, की खूप बदल झाले. हं, हळवेपणा जायला नाही पाहिजे हे शिकले, की त्यातला हळवेपणा नाही गेला पाहिजे. पण येस अंडरस्टँडिंग वाढलं, की समोरच्याचं किंवा
जे आजी आजोबा आपल्याकडे येतात त्यांनी आयुष्यभर काय केलं असेल, त्यांचे अनुभव काय असतील, हे मी खूप विचार करते आणि म्हणजे सहवेदना वाढली पाहिजे, पण एम्पॅथी. हळवेपणा कमी झाला पाहिजे. तो आता एक रॅपिड फायर विचारतो तुला. हं? तुझ्यासाठी भूतकाळ म्हणजे? भूतकाळ म्हणजे शिकायला पाहिजे त्यातून. वाक्य पूर्ण कर. मी म्हणजे तू, मी जेव्हा 75 गाठीन तेव्हा. तेव्हा काम करत असीन खूप अजून आणि थोडी दादागिरी करीन माझ्या टीमवर किंवा नक्कीच तपसमध्ये मी यंग असीन. कारण आपल्याकडे 100च्या वरची लोकं आहेत. त्यामुळे 75ला मी तपसमध्ये यंगच असीन. पंचेंद्रियांचं महत्व, पंचेंद्रियांचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा जेव्हा मी डिमेन्शियासारखे असाध्य ट्रूथ किंवा सत्य बघते, तेव्हा पंचेंद्रियांचं महत्त्व कळतं. आपण खूप वी टेक इट फॉर ग्रांटेड. आपले जे सेन्सेस आहेत किंवा मेंदूची काळजी घ्यायला पाहिजे हे कळतं. तर हं, हा थॉट मी आता प्रमोट करते की 40ला आल्यावर तुम्ही हार्टचं तपासणी करून घेता. सगळी लगेच आपण फिजिकल काळजी घेतो. पण मेंदूचं काय? म्हणजे जे पंचेंद्रिय ज्याच्याकडे आहेत, त्याला आपण सतत स्ट्रेस देतोय. सो व्हाय नॉट टेक केअर ऑफ इट? त्यामुळे महत्त्व कळल्यावर आता आपण त्याची काळजी मात्र घेतली पाहिजे. म्हणजे ब्रेन हायजीन पण आलं पाहिजे, नाही ब्रेन का? केअर हा हां, ब्रेन विषय केअर, ब्रेन हायजीन. विस्मृतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे? विस्मृती किंवा अल्झायमर्स या रोगाचं असं आपल्या बोलीभाषेत मी असं सांगेन की रिसेंट मेमरी जाते. आत्ता काय घडलं जातं, पण 50 वर्षापूर्वी मी लहान असताना काय घडलं होतं, हे त्यांना आठवत असतं. त्यामुळे परत बालपणात जाता येणं हा इतक्या फायदा. सहजपणे, तर हा फायदा आहे. समजा आफ्टर अ ग्रेट वर्किंग डे, तू संध्याकाळी अशी बसली आहेस, एकटीच आहेस, कॉफी वगैरे घेते आहेस, आणि इमॅजिन कर की तपसच्या आधीची प्राजक्ता आत्ताच्या प्राजक्ताशी बोलते आहे, तर तुमचा डायलॉग काय असेल? ती म्हणेल, "यू डिड गुड, चांगलं करतेस, करत राहा. हं. आणि ही काय म्हणेल तिला? आधी का नाही केलंस?" क्या बात है! क्या बात है! क्या बात है! आणि समजा आत्ताची प्राजक्ता 15 वर्षानंतरच्या प्राजक्ताशी बोलते. नक्कीच आय होप असं म्हणता येईल तिला, की चांगलं केलंस. आणि ती भविष्यातली प्राजक्ता आत्ताच्या प्राजक्ताला काय सांगेल? करत राहा, जे भावतंय ते करत राहा. भावतंय ते करत राहा, असं सांगेल. बरोबर. मला वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की भावलं माणसाला तर माणसं करत राहतात आणि भावलं नाही तर माणसं काहीच करत नाहीत. सतत आपल्या गप्पांच्या मधून एक मुद्दा येतोय, की हाऊ नॉट टू मेक थिंग्ज मेकॅनिकल. आपल्या सगळ्यांच्या व्यवसायामध्ये या तऱ्हेचा भाग येत असतो. आपण विद्यार्थी असतो, प्रौढ असतो, शिकत असतो, नोकरी करत असतो, व्यवसाय करत असतो. आपल्याला भेडसावणारा एक भाग असतो ना, तो असतो यांत्रिकपणा. आणि हा यांत्रिकपणा कधी येतो, ते रुटीन आपल्या मानगुटीवरती कधी बसतं, हे आपल्याला कळतच नाही. तर तुझ्याशी बोलत असताना आम्हाला सगळ्यांना असं कळत होतं, की या रुटीनचाही स्वीकार करता येतो, जो तू तुझ्या गृहिणी म्हणूनच्या आयुष्यात केलास. आणि त्या रुटीनच्या चौकटीतून इनोव्हेशन, नाविन्य आणि कल्पकता दाखवत पुढे सुद्धा जाता येतं. जे तू गेल्या 6-7 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न करतेस. हे करत असताना जर जे आपण नवीन करतोय त्याच्यातही मेकॅनिकलपणा यायचा नसेल किंवा तो आपल्याला टाळायचा असेल, तर एका बाजूला प्लॅनिंग पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला भावनिकता सहवेदनेच्या पातळीवरची पाहिजे. तरच विचार आणि भावना यांचं एक एकजीव असं संयुग बनू शकेल. आणि त्याच्यावरती आधारित सेवा जेव्हा असते तेव्हा ती खूप सहजपणे होते. म्हणजे मगाशी आपण सगळ्यांनी तपसच्या टीमचं कौतुक केलं, की 1 वर्ष कुणीही त्या डोअर्सच्या बाहेर, त्या परिसराच्या बाहेर गेले नाही. पण ही गोष्ट तपसची टीम कोणत्याही विक्रमासाठी करतच नव्हती.
तपसची टीम ती गोष्ट या हेतूने किंवा या भावनेने करत होती की हे आमचं श्रेयस आहे. दिस इज व्हॉट इज मीनिंग इन आवर लाईफ. बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांचा घोटाळा होतो तो या दोन संकल्पनांच्या मध्ये होतो. श्रेयस म्हणजे व्हॉट इज मिनिंगफुल आणि प्रेयस म्हणजे व्हॉट इज अट्रॅक्टिव्ह. बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह असतात त्यांच्याकडे आपला कल आपोआप जातो. पण जर श्रेयस सापडायचं असेल, अर्थपूर्णता सापडायची असेल, मिनिंगफुलनेस सापडायचा असेल तर एक प्रवास करावा लागतो आणि त्या प्रवासाच्या दरम्यान आपल्यासारखी मनं आपल्याशी जोडली जातात. ती म्हणाली मगाशी की इंटरव्ह्यू घेत असताना मला कळतं की हा माणूस आपला आहे. तर हे असं करत करतच तो कारवा तयार होतो. निपुण मगाशी म्हणाला की तो एक लीडर नको तर 5 लीडर्सची लीडरशिप ते जहाज तयार व्हायला पाहिजे. तपसमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की तुझ्यापासून ती कहाणी सुरू होते पण ती अनेकांच्याकडे जाते आणि त्याच्यातून तशी सेवावृत्ती बाळगणारे अनेक कार्यकर्ते लीडर्स हे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा गोष्ट मेकॅनिकल होत नाही. कारण ही सगळी मनं नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन उपक्रम योजत राहतात, फक्त आजी आजोबांसाठीच नाही तर स्वतःसाठी सुद्धा. आणि तू जो शब्द वापरलास इकोसिस्टीम तयार होणं. इकोसिस्टीम याचा अर्थ आहे पर्यावरण. पण पर्यावरण जसं झाडांमध्ये आणि निसर्गामध्ये असतं तसं पर्यावरण हे भावनांमध्ये पण असतं. मला स्वतःला तपस हा भावनिक इकोसिस्टीम तयार करण्याचा एक होलिस्टिक प्रयोग वाटतो, एक सर्वसमावेशक प्रयोग वाटतो. तेव्हा असा प्रयोग प्रत्यक्षात आणल्याबद्दल आणि पुढे तो निश्चितच तुझ्या बरोबर पुढे पुढे जाणार आहे याची खात्री. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला आणि तपसला वेदकडून खूप खूप शुभेच्छा.